भाऊ, आषाढी एकादशीचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने झालं. आता पुढचा तुमचा संकल्प काय असणार आहे? आज आपण या ठिकाणी आपलं ग्रामदैवत जगाच्या पाठीवरती एकच मंदिर असलेलं भगवंत मंदिर आणि मूळ विष्णूचा अवतार असलेले हे भगवंत, ह्याच्यानंतर 10 अवतार झालेले आहेत. आपल्या सर्व या परिसरामध्ये भगवंत महोत्सवाच्या निमित्तानं आषाढी एकादश असेल किंवा कार्तिक एकादश, सर्व एकादशी आणि मूळ जे आपलं द्वादशीचं महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. आणि त्यामुळं आपल्या भगवंत देवस्थानचं एक वेगळं महत्त्व पूर्वी आहे, आजही आहे, उद्याही आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना मला ज्या काही काम करत असताना एवढं मोठं नियोजन आपण भगवंत महोत्सवाचं करतो. त्याचबरोबर आषाढी एकादश, कार्तिकी एकादश, सगळ्या एकादशीच्या निमित्तानं, द्वादशीच्या निमित्तानं सगळं नियोजन या ठिकाणी चांगलं होतं आहे. आज परिसर सुंदर होताना दिसतो आहे की हे सगळी बांधकामं, वारकरी बांधवांना, बंधू भगिनींना राहण्याकरता सोय या ठिकाणी पलीकडे बघतं निवास आपण करतो आहे. आणि खास करून आपण भगवंत देवस्थानच्या वतीनं जे अन्नछत्रालय चालवतो या ठिकाणी, ज्या अन्नछत्रालय चालवण्यापाठीमागचा उद्देश एवढा आहे की ह्या परिसरामध्ये जे सर्वसामान्य गोरगरीब आहेत, ज्यांच्या काही अडचणी आहेत, असं ज्या अडचणी आपल्याला दिसून आल्या की या ठिकाणी आपण अन्नछत्रालयाच्या माध्यमातून त्या दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि त्याबरोबर भगवंताचा प्रसाद म्हणून या ठिकाणी सर्व भगवंत भक्तसुद्धा या ठिकाणी हे अन्नछत्रालयामध्ये नित्यनियम आपला प्रसाद घेण्याकरता या ठिकाणी येतात. माझी या निमित्तानं जे या परिसरातील दाते आहेत त्यांनी तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत केलेलीच आहे. परंतु भविष्यात माझी जी युवा पिढी आहे, आपण पाहतोय की बुलेटवर केक कापून वाढदिवस साजरा करणं, कुठं तर एखादी बिहेर राशी उडवून वाढदिवस करणं, ह्या गोष्टी जरा टाळा मित्रांनो. आता आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भगवंताची छत्रछाया या ठिकाणी लाभलेली आहे. तर माझी किमान या तालुक्यातील माझ्या या युवा वर्गाला किंवा जे वाढदिवस साजरा करणारे बंधू भगिनी आहेत, आणि खास करून माझा तरुण मित्र जो थोडा वाढदिवसाच्या निमित्तानं मी पाहतो की 15-20 जणांचं एक ग्रुप तयार होतो. कुठंतरी रोडवरती, बुलेटवरती केक कापणे आणि परत पार्टीला जाणे, अशा गोष्टीतनं तुम्हाला काही समाधान मिळणार नाही. उलटं तुमचा पाय चुकीच्या दिशेनं पडणार आहे. त्यामुळं तुम्ही एक बंधुत्वाच्या नात्यानं, एक वडिलकीच्या नात्यानं किंवा एक मित्राच्या नात्यानं मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो की इथून पुढं वाढदिवस साजरा करत असताना सर्वांनी आपण एक काळजी घ्या की या ठिकाणी भगवंताचा महाप्रसाद प्रसाद म्हणून घेण्याकरता अन्नछत्रालयामध्ये असंख्य नागरिक या ठिकाणी बंधू भगिनी येतात. तर या ठिकाणी अन्नछत्रालयाला वाढदिवसाच्या निमित्तानं जे खर्च करणार आहेत तुम्ही, मग 1000 रुपये करा, 2000 करा, 5000 करा, 10,000 करा, जे पार्ट्या वगैरे करताना ते बंद करा. आणि त्याच्याऐवजी इथं जे अन्नछत्रालयाला जे काही गहू, तांदूळ, जे काही वस्तू, ज्या गरजेच्या वस्तू आहेत अन्नछत्राला लागणाऱ्या, मग भाजीपाल्याच्या माध्यमातून असतील, तेलाच्या माध्यमातून असून, उपवासाच्या निमित्तानं साबुदाणा असेल, भगर असेल, अशा गोष्टी जर एक अन्नदान म्हणून या ठिकाणी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने मिळेल, अशी माझी सगळ्याला या परिसरातील सर्व, आणि खास करून माझ्या तरुणांना, त्यांना आणखीन तीनदा मी म्हणतो, परत मला ट्रोल करा, चाल काय करायचं ती करा, पण मला जे चांगलं वाटतं ती मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या, भगवंताचं दर्शन घ्या आणि जी आपली भावना आहे ती या ठिकाणी भगवंत चरणी अर्पण करा. एवढीच या निमित्ताने एक आपुलकीच्या नात्याने मी सगळ्याला नम्र विनंती करतो.